जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील. गेल्या 3 ते 4 दिवसापासून जशी मनोज जरांगे पाटलांनी डिसिजन घेतली की आपल्याला सगळे अर्ज मागं घ्यायचे आणि त्या दिवशीपासून मी बघतोय म्हणजे सोशल मीडियावर प्रचंड असे काही लोक तीव्र प्रतिक्रिया देत आहेत. म्हणजे यामध्ये मला एवढं लक्षात आलं, मी ऑब्झर्वेशन करत होतो, कुठल्याही मीडियाला मी बाईट देणं टाळत होतो. उमेदवार द्यायचे की नाही द्यायचे याच्यावर चर्चा करत बसणं हे आता योग्य नाही. राजकारणात आपल्याला जायचं नव्हतं, पण आपल्याला आरक्षण मिळालं नव्हतं म्हणून राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला. आपण सगळ्या गोष्टीचा आढावा घेतल्यानंतर हे ठरवण्यात आलं की सगळ्यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे. सगळ्यांनी त्या पद्धतीने घेतले. माझा फॉर्म 2 ठिकाणी होता, संभाजीनगर पूर्व आणि सिल्लोडमध्ये 2 ठिकाणी अर्ज असताना मी एका ठिकाणी मागे घेऊ शकलो नाही. त्यामुळं म्हणजे काही लोकांनी निष्ठेवरच प्रश्न उपस्थित केला की बा तुम्ही घ्यायला पाहिजे होतं. काही लोकांचं म्हणणं होतं लढायला पाहिजे. या सर्वांनी ट्रोल करायचं काम केलं होतं. मी एक सांगतो, हा लढा आपला समाजकारणाचा आहे, राजकारणाशी आपल्याला देणं घेणं नाही. मी उमेदवारी अर्ज मागं घेऊ शकलो नाही. मी मनोज जरांगे पाटलांना भेटलो. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी आपला उमेदवारी अर्ज मागं घेऊ शकलो नव्हतो म्हणून मी एक व्हिडिओ बनवून टाकला की माझी माघार, मी प्रचार त्वरित थांबवला. आता लोकांचं कसं आहे, लोक घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. आपला लढा हा आरक्षणाचा आहे. आरक्षणासाठी 400 वर्षानंतर समाज हा एक झालेला आहे. मी सर्व बांधवांना एक विनंती करतो, जे झालं असेल आपल्याला, आपण उमेदवार दिले नाही दिले, आपल्याला लढायचं नाही लढायचं ही सगळं सोडून द्या आणि जातीसाठी सगळ्यांनी एक व्हा. आज आपल्याला म्हणजे जे आपल्या विरोधक होते त्यांना आता रान मोकळं झालेलं आहे आणि आपण आपल्यात भांडत बसतो आहे. कुणीही आपल्यामध्ये मतभेद करू नका. मातीसाठी आजपर्यंत लढलो, आता जातीसाठी आपण जे एक झालेलो आहे त्यांनी सगळ्यांनी एक व्हा. शेकडो बलिदान गेलेले, लाखो मुलं नैराश्यात गेलेले, आपल्याला त्यांना त्याच्यातून बाहेर काढायचं आहे. राजकारणी येतील, तुम्हाला गोड गोड बोलतील आणि तुमच्याकडून 1000-500 रुपये तुम्हाला देऊन तुमचं मत विकत घेतील. गोड गोड त्यांच्या बोलण्याला बळी पडू नका, नाहीतर 5 वर्ष आपल्याला भीक मागायची वेळ येईल. या राजकारण्यांच्या नादी लागू नका. राजकारण्यांचे काही लोक जे असतात ना, म्हणजे काही लोक त्यांना घाबरतात, त्यांचे काही कामं दबलेले असतात, त्यामुळं लोक उघडपणे यायला घाबरतात. तर छत्रपती शिवरायांचा गनिमी कावा आत्मसात करा. त्या राजकारण्यांसोबत तुम्ही राहा, फिरा, काय करायचं करा, पण ज्या दिवशी तुम्हाला मतदान करायचं आहे त्या दिवशी त्यांचा कार्यक्रम करेक्ट करा. जो मराठा आरक्षणाच्या बाजूनं असेल, जो विधानसभेत मराठा आरक्षणाच्या बाजून राहील, मराठा समाजावर ज्या वेळेला वेळ येईल, जो धावून येईल, जो गोरगरीब शेतकरी असेल, कष्टकरी असेल, नोकरदार असेल, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, त्यासाठी आपली बाजू लावून धरेल अशा उमेदवाराला निवडून द्या. जातीपातीच्या भांडणं लावून आपल्यामध्ये राजकारण करेल अशा माणसाला तुम्ही देऊ नका. आज आपण त्यांचा जर बँड वाजवायचं म्हणलं, राजकारण्यांचा बँड वाजवायचं, तर एक बँड पथकाचं तुम्ही उदाहरण घ्या. सगळ्यांनी जर एकाच सुरात जर बँड वाजवला तर तो सूर चांगला निघत असतो. एखाद्यानं जर वेगळा सूर केला तर ते सगळं बँडचं हे निघून जातं. त्यामुळं सगळ्यांनी एका सुरात आणि एका तालात एकीनं, जसं एकीनं आपण या 1.5 वर्षापासून राहिलो त्या पद्धतीने एक रहा. सर्व गावागावात एकत्र बसा. सगळ्यांचा विचार घेऊन कुठला उमेदवार आपल्याला निवडायचा आहे तो तुम्ही निवडा. कुणालाही विनाकारण यांनी त्याला वेगळ्याला पाठिंबा देऊन आपल्यामध्ये भांडणं करू नका. मन आणि बुद्धीचा वापर करून तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला तुम्ही नक्की निवडून द्या. भावनिक होऊ नका. अशी संधी पुन्हा 5 वर्षात पुन्हा येणार नाही. 1000-500 रुपयासाठी आपलं मतदान 5 वर्षासाठी विकू नका. जर 1000 रुपयाचं उदाहरण जर धरलं तर एका वर्षामध्ये 200 रुपये होते आणि महिन्याला होते 16-17 रुपये आणि दिवसाला 50 पैसे होते. म्हणजे याच्यासाठी आपल्यामध्ये भांडणं करू नका. हे राजकारणी येतील, तुम्हाला आज देशोधडीला लावण्याचं काम करतील, यांच्या नादी लागू नका. काही लोक डबल ढोलकीसारखे असतात, म्हणजे इकडूनही वाजती तसे आपल्यामध्ये काही लोक येतात. ते दोन्ही बाजूनं चालणारे असतात. तुम्हालाच तुमचा राजकारणी हा आमदार हा तुम्हाला निवडायचा आहे. जातीपातीचं राजकारण करणारा नको, जातीसाठी धावून येणारा आणि आरक्षणासाठी तुमची बाजू लावून धरणारा असा उमेदवार तुम्ही निवडा. सचिन हवळे पाटलाला कोणी विकत घेऊ शकत नाही. सचिन हवळे पाटील जातीसाठी प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी राहील. राजकारण चांगलं नाही, राजकारणात जाणं योग्य नाही.
समाजकारण हे सगळ्यात चांगलं आहे. त्यामुळं मी 3-4 दिवस कोणाला प्रतिक्रिया दिल्याने कुणी असा गैरसमज करू नका की मी या आंदोलनापासून बाजूला गेलो. मी तुमच्यातच आहे. ही निवडणूक 23 तारखेची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा जो आपल्याला लढा उभारायचा आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला पुन्हा एक दिलाना छातीचा कोट करून आपल्या आरक्षणाची बाजू असेल आणि जातीसाठी सगळ्यांनी एक व्हायचं आहे. हीच विनंती मला तुम्हाला या माध्यमातून करायची आहे. तुम्ही अर्ज अजून मागे घेतलेला ना, अर्ज तुमचा तसाच राहिला, त्याबद्दल काय सांगा? अर्ज सर हा मागं घेतला नाही असं नाही. माझे 2 ठिकाणी फॉर्म होते. दोन्हीतून एक ठिकाणी मी संभाजीनगर पूर्वमधून घेतला, पण वेळ कमी पडल्यामुळं मी सिल्लोडचा अर्ज माघारी घेतला नाही. दुसऱ्या दिवशी मी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर त्यांना सांगितलं दादा चुकून असा अर्ज राहिला. ते म्हणले आपल्याला राजकारणात जायचं नाही, आपण कुणाला पाठिंबा दिला नाही. म्हणून मी त्याच दिवशी एक माघार घेण्याचा व्हिडिओ बनवला आणि मी त्या दिवशीपासून प्रचार थांबलेला आहे. मी आता निवडणूक प्रक्रियेमध्ये नाही. काय कारण आहे बरं तुम्ही प्रक्रियेमध्ये नसल्याचं? नाही म्हणजे समाजाचं कसं आहे, आता प्रत्येक ठिकाणी जर आम्ही वेगवेगळी भूमिका जर मांडत बसलो, आमच्यात मतात डिवायडेशन होईल आणि जे लोक नाही निवडून यायला पाहिजे ते लोक निवडून येतील. म्हणून सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की बा आपापली माघार घेतलेली बरं. त्यामुळं आपल्याला राजकारण करायला आयुष्य पडलेलं आहे, पण समाजाच्या अन्नात विष कालवल्याचं ते काम आपल्याकडून पाप होऊ नये म्हणून मी माघार घेतली. सर, दोन्ही मतदारसंघातील जनतेला तुमच्याकडून अपेक्षा होत्या की तुम्ही अर्ज ठेवायला पाहिजे होता, अशी त्यांची भावना होती. तसे व्हिडिओ देखील समोर आले होते. तर त्यांचं आज काय म्हणणं आहे? नाही सगळ्यांची भावना ठीक आहे, पण मग समाजकारणातून आपण त्यांची सेवा करू शकतो ना सर. म्हणजे असंच विधानसभेतच गेल्यावर असं मार्गी लागतं असं नाही. आज आपण कित्येक हे समाजकारणी लोक बघू शकतात की जे या आमदारकी खासदारकीच्या नादी न लागता त्यांनी समाजकारण केलेले आहे. आणि मी समाजकारण करण्यासाठी कधीही प्रत्येकाच्या सेवेत हजर राहणार 24/365 दिवस. तुमच्यासह अजून एका उमेदवाराने अर्ज ठेवला होता, पण मात्र जरांगे पाटलांनी भूमिका घेतली होती की अपेक्षाला सुद्धा पाडा. त्याच्यामुळे कुठंतरी समाजामध्ये अशी अवस्था निर्माण झाली की आता आम्ही काय करायचं, मतदान नेमकं कोणाला करायचं, यावर काय सांगा? नाही समाजाची भावना होती की आता बदल पाहिजे. म्हणजे या सगळे जे राजकारणी आहे, हे सगळे जे पक्ष आहे, या सगळ्यांनी सत्ता भोगलेली आहे. सत्ता उपभोगायचं कोणी राहिलेलं नाही. अगोदर ज्या सरकारने उपभोगली आरक्षण दिलं नाही म्हणून हे सरकार आलं होतं, पण याही सरकारने आरक्षण दिलं नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था होती की आपल्याला नवीन पाहिजे आणि जरांगे पाटलाचे उमेदवार पाहिजे. एक शिक्का सगळं मतदान चालणार होतं. पण मनोज दादाची भूमिका अशी ठरली की बा एका जातीवर निवडणूक लढायला नको म्हणून दादांनी माघार घेतली. आणि बऱ्याच जणांची भावना अजूनही होती की बा 1-2-4 तरी लोकांना पाठिंबा दिला पाहिजे. पण कुठलीही भूमिका घेताना 288 मतदारसंघाची घेता येते, हे विशिष्ट एका मतदारसंघाची घेता येत नाही. हे मर्यादा असतात. त्यामुळं कुणालाच पाठिंबा दिलेला नाही आहे. पण सगळ्यांची भावना ही आहे. पण मी सगळ्या बांधवांना विनंती करतो, सगळं विसरून जा. उमेदवार दिले नाही दिले काय झालं, आपल्याला राजकारण करायला आयुष्य पडलेलं आहे. सगळ्यांनी फक्त आपण जातीसाठी हा लढा उभारलेला आहे आणि जातीसाठी सगळ्यांनी बांधवांना तुम्हाला हात जोडून कळकळीची पाया पडून विनंती आहे, जातीत फूट पडू देऊ नका. हे लोक राजकारणी लोक आता तुमचे मस्तकं भडकवतील, तुम्हाला उचकवतील आणि तुम्ही आपल्यामध्ये भांडणं करण्याचं विनाकारण टाळा. कोणी जर करत असेल काही पोस्ट घाणेरड्या करत असेल, जागेवर डिलीट करा. त्या शेअर करू नका, त्याला मोठेपणा देऊ नका, जात हरू देऊ नका, एवढीच विनंती करायची मला. बरेच जण असं म्हणतात की जरांगे पाटील यांचा निर्णय चुकला. सोशल मीडियावरती असं ऐकायला मिळतं. काय वाटतं आपल्याला, निर्णय चुकला? नाही कसं असतं सर, कुठलाही निर्णय घ्यायचा जर म्हणलं तर त्याला अगोदर आता प्रगल्भ राजकारणी असते, जे निर्णय घेतात ना ते बरेच प्रगल्भ राजकारणी असते. त्यांचे 50-50, 60-60 वर्ष या राजकारणामध्ये गेलेले असते. आमचा हा लढा हा समाजकारणाचा होता. म्हणजे जसं लाठीचार्जपासून झाल्यापासून तर विशिष्ट एका जातीवर करायचं का नाही करायचं, उमेदवार द्यायचे की नाही द्यायचे. आणि परिस्थिती अशी झाली होती सर की त्या दिवशी मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आमच्या प्रत्येक मतदारसंघामधून आम्हीच आवाहन केलं होतं की प्रत्येकाने आपापला उमेदवारी अर्ज भरा. त्या पद्धतीने शेकडो हजारो फॉर्म आले होते. आणि त्यातून काय झालं होतं की बा कोण निवडायचा, तर हे चिंता होती. मग एक निवडायचा तर दुसरे पुन्हा बंडखोरी करतील. त्यामुळं काय ठरवण्यात आलं होतं की तुमच्यातून एक निवडायचा, पण कुणीही एक उमेदवार न दिल्यामुळं
त्यांच्यामध्ये एकमत न झाल्यामुळं निर्णय असा झाला की बा न लढलेलं बरं, आपल्यामध्ये जातीमध्ये फूट पडल याच्यामुळं उमेदवारी न लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ऐक